अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक पार पडलेली आहे आणि डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झालेले आहेत। या सगळ्यामध्ये जास्तीत जास्त आनंद झाला असेल तो भारतीय शेअर मार्केटमधल्या बुल्सला झालाय। 6 नोव्हेंबरला जेव्हा ट्रम्प यांचा विजय स्पष्ट झाला होता त्यानंतर सेन्सेक्स जवळपास 900 पॉइंटने वर आलेला होता। शेअर मार्केटमधले बुल्स आणि बेअर्स सहसा एखाद्या घटनेला रिॲक्शन देताना किंवा रिॲक्ट करताना ओव्हर रिॲक्ट करतात असं बऱ्याचदा दिसून येतं। बुल्स आणि बेअर्सच्या मार्केटमध्ये ज्या मुवमेंट असतात, ज्या मार्केटमधल्या त्यांच्या मुवमेंट घडून येतात त्याचा तसं पाहायला गेलं तर इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीशी फारसा संबंध नसतो। भारतीय शेअर मार्केटमध्ये सध्या जो जल्लोष सुरू आहे तो कदाचित आणखी काही काळ सुरू राहील, पण ट्रम्प यांच्या विजयानंतर सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतोय तो म्हणजे ट्रम्प यांच्या दुसऱ्या टर्ममध्ये भारतीय अर्थव्यवस्थेवर त्याचा नक्की परिणाम काय होईल। भारतीय अर्थव्यवस्थेला याचा फायदा होईल की तोटा होईल। सध्याच्या एकूण परिस्थितीचा विचार केला तर ट्रम्प यांच्या विजयाचा भारताला फारसा फायदा होईल असं सध्या तरी दिसत नाही। हे असं का? ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर इतरत्र सगळीकडे जो मतप्रवाह आहे की भारताच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल त्याची रिअलिटी नक्की काय आहे, खरोखर भारतीय अर्थव्यवस्थेला बूस्ट मिळेल का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मात्र त्या अगोदर जर तुम्ही पैसा पाणी यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर थोडासा वेळ काढा आणि लगेच सबस्क्राईब करा, म्हणजे आपण सुरुवात करूया। ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाले याचा भारतीयांना आनंद झाला। या आनंदाचं मुख्य कारण म्हणजे डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मैत्री हे आहे। याशिवाय आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे चीनमधून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर ट्रम्प जास्तीत जास्त टॅरिफ्स लावू शकतात हे सुद्धा आहे। चायनीज गोष्टींवर ट्रम्प यांच्याकडनं जे टॅरिफ लावले जातील त्याचा आपोआपच भारतामध्ये जी मॅन्युफॅक्चरिंग ऍक्टिव्हिटी होते त्याला फायदा होईल असं बरेच जण म्हणत आहेत। असं जरी असलं आणि पंतप्रधान मोदींबरोबर ट्रम्प यांचे संबंध चांगले जरी असले तरी ट्रम्प यांनी बऱ्याचदा भारतातनं ज्या गोष्टी आयात केल्या जातात अमेरिकेमध्ये त्याच्यावर सुद्धा जास्तीत जास्त टॅरिफ लावण्याबाबत वक्तव्य केलेलं आहे। याशिवाय अमेरिकन कंपन्या, अमेरिकन ब्रँड्स यांना भारतामध्ये जी ट्रीटमेंट मिळते ती आणखी चांगली असावी असं सुद्धा ट्रम्प यांनी वेळोवेळी वक्तव्य केलेलं आहे। कोविड नंतर काय झालं, 3-4 वर्षे सगळेच विश्लेषक जे होते ते China+1 या स्ट्रॅटेजीचा भारताला फायदा होईल असं म्हणत होते। मात्र या 3-4 वर्षांमध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर मधल्या कंपन्यांना त्याचा म्हणावा तसा फायदा घेता आलेला नाहीये। भारतातल्या बहुसंख्य मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या आणि बहुसंख्य मॅन्युफॅक्चरर जे आहेत ते आजही कच्च्या मालासाठी म्हणा किंवा कॉम्पोनंटसाठी म्हणा चीनवर अवलंबून आहेत। बहुसंख्य भारतीय कंपन्या चीनवरनं कॉम्पोनंट्स आयात करतात, भारतामध्ये त्याची असेंब्ली करतात आणि ब्रँडिंग त्याचं भारतीय आहे असं करून विकतात। China+1 या स्ट्रॅटेजी बद्दल लोक जेव्हा बोलू लागले होते त्यावेळेस त्याचा भारताला जास्तीत जास्त फायदा होईल असं म्हटलं गेलं। असं जरी असलं तरी आशियामधले व्हिएतनाम, इंडोनेशिया, थायलंड या देशांना देखील त्याचा फायदा होणार आहे। China+1 या स्ट्रॅटेजीमुळे भारताला मिळणारा जो वाटा आहे त्या वाट्यामध्ये हे 3-4 देश जे आहेत ते सुद्धा आपापला छोटा छोटा वाटा घेण्यासाठी सरसावलेले आहेत। त्या दृष्टीनं ते सुद्धा तयारी करत आहेत। त्यामुळं भारताला जलद गतीने आपल्या देशातील मॅन्युफॅक्चरिंगची क्वालिटी, आपली प्रोडक्टिव्हिटी, आपलं टॅक्स स्ट्रक्चर सुधारावं लागणार आहे। जागतिक दृष्ट्या आपण स्पर्धात्मक असू याबाबत भारताला काळजी घ्यावी लागणार आहे। ट्रम्प सत्तेत आल्यामुळे भारतीय मॅन्युफॅक्चरिंगला बूस्ट मिळेल असं एकीकडे लोक म्हणतात, मात्र ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोघांचाही डोमेस्टिक मॅन्युफॅक्चरिंग बाबतचा जो विचार आहे, जो हेतू आहे तो सारखाच आहे। म्हणजे जसं नरेंद्र मोदींना भारतातील मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये जास्तीत जास्त ग्रोथ व्हावी असं वाटतं, तसंच ट्रम्प यांना सुद्धा अमेरिकेतल्या डोमेस्टिक मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये जास्तीत जास्त ग्रोथ व्हावी, त्या कंपन्यांची सातत्यानं वाढ व्हावी असं वाटतं। त्यामुळं चायनामधून होणाऱ्या आयातीवर अमेरिकेने बंदी जरी घातली किंवा ती कमी जरी केली तरी त्याचा जास्त फायदा अमेरिकेतल्या मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांना ते देतील। या मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांना त्यांचा वाटा दिल्यानंतर जो काही उरलेला वाटा असेल तो कदाचित इंडियन मॅन्युफॅक्चरर्स कडे येऊ शकेल किंवा कदाचित येणार सुद्धा नाही। दुसरी गोष्ट म्हणजे हे सगळं आपण जे काही म्हणतोय ते सध्या फक्त चर्चात्मक पातळीवर चालू आहे, अजून त्याबाबत कुठलीही कृती झालेली नाहीये। म्हणजे ट्रम्प जे काही म्हणतायत ते तसं करतीलच याची सध्या तरी कोणाला खात्री नाहीये, कारण ट्रम्प हे जरी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असले तरी ते सुद्धा त्यांच्या आर्थिक सल्लागारांच्या बरोबर चर्चा करतात, सल्ला मसलत करतात आणि मगच काय तो निर्णय घेतात, कारण ते निर्णय त्यांच्या देशासाठी घेणारे असतात। मग ट्रम्प यांचं इकॉनॉमिक ॲडवायझर जे आहेत त्यांनी देखील ट्रम्प यांना काहीतरी सल्ला दिला असेलच। समजा अमेरिकेने चायनीज गुड्सवर मोठ्या प्रमाणावर टॅरिफ्स लावले तर त्याच्यामुळे काय होईल की चायनामधनं होणारी आयात जी आहे ती कमी होईल, ती थांबेल। मात्र त्यामुळे अमेरिकेमध्ये त्याचा इफेक्ट काय होईल तर डोमेस्टिक इन्फ्लेशन जे आहे ते वाढेल, साहजिकच इंटरेस्ट रेट वाढतील आणि त्याचा अमेरिकन अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होईल। पर्यायाने डोनाल्ड ट्रम्प यांच्या लोकप्रियतेवर त्याचा परिणाम होणार आहे। हे डोनाल्ड ट्रम्प यांना अर्थातच नको
आहे. ट्रम्प यांच्या धोरणांचा भारतीय मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला फारसा उपयोग कदाचित होणार नाही हे तर आपण पाहिलं. याशिवाय जेव्हा जेव्हा भारतातील IT कंपन्यांचे इंजिनियर्स अमेरिकेत जातात तेव्हा त्यांना H1B व्हिसा लागतो. ट्रम्प सत्तेत आल्यामुळे अमेरिकन लोकांना नोकऱ्यांमध्ये जास्तीत जास्त प्रेफरन्स मिळू शकेल आणि साहजिकच भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या लोकांना H1B व्हिसा मिळणं अवघड होऊ शकेल. याशिवाय अमेरिकेमध्ये सध्या नोकरी करत असलेल्या भारतीय किंवा इतर परदेशी दाम्पत्यांना अमेरिकेमध्ये जर अपत्य झालं तर ते मूल आपोआप अमेरिकेचं नागरिक बनतं. ट्रम्प यांनी या नियमामध्ये बदल करण्याबाबत वक्तव्य केलेलं आहे. याचाही अमेरिकेमध्ये जाणाऱ्या आणि सध्या तिथे असलेल्या भारतीयांवर परिणाम होणार आहे. मग डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यामुळं फायदा होऊ शकेल असं नक्की कोण आहे? तर डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यामुळे फायदा होऊ शकेल अशा उद्योगपतींमध्ये अग्रस्थानी एलन मस्क यांचं नाव आहे. मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा उघडपणे प्रचार केला होता. डोनाल्ड ट्रम्प यांच्या कॅम्पेनसाठी त्यांनी भरपूर पैसा देखील खर्च केला होता, देणगी देखील दिली होती. गेली काही वर्ष एलन मस्क यांची टेस्ला जी कंपनी आहे ती भारतामध्ये प्रवेशासाठी प्रयत्न करते. मात्र वेळोवेळी प्रयत्न करून सुद्धा भारतीय सरकारकडनं पुरेशी सवलत मिळत नसल्याचं मस्क यांनी वेळोवेळी म्हटलेलं आहे. आता ट्रम्प सत्तेत आल्यानंतर मस्क टेस्लाच्या भारतातील प्रवेशासाठी काही प्रयत्न करतात का? भारत सरकारने टेस्लाला आणखी काही सवलती द्याव्यात यासाठी ट्रम्प स्वतः काही प्रयत्न करतात का हे देखील आपल्याला बघायला लागेल. आतापर्यंत आपण जे बोललोय ते सगळं ट्रम्प सत्तेत आल्यामुळे भारतीयांना कदाचित भोगावे लागतील असे तोटे, त्याबद्दल आपण बोललो. मात्र ट्रम्प सत्तेत आल्यामुळे भारतीयांना काही प्रमाणात फायदा सुद्धा होणार आहे. सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे ट्रम्प सत्तेत आल्यामुळे युक्रेन आणि रशिया यांच्या युद्धावर काहीतरी तोडगा निघेल अशी चिन्हे सध्या तरी दिसत आहेत. त्यामुळं रशियावर US कडनं जे सँक्शन्स लावले गेलेले आहेत ते कमी होऊ शकतात. त्याचा थेट फायदा भारतीय अर्थव्यवस्थेला सुद्धा होऊ शकतो. ट्रम्प यांचं क्रूड ऑइल बद्दलचं प्रेम जे आहे ते देखील सर्वश्रुत आहे. त्यामुळं त्यांच्या दुसऱ्या टर्म मध्ये कदाचित क्रूड ऑइलचं प्रोडक्शन जास्त होऊ शकतं. साहजिकच खनिज तेलांच्या, पेट्रोल डिझेलच्या किमतीवर त्याचा परिणाम होऊन भारताला सुद्धा त्याचा फायदा होऊ शकतो. पण हे सगळं शॉर्ट टर्म मध्ये आहे. तसं बघायला गेलं तर हे ग्लोबल वॉर्मिंगच्या दृष्टीने वाईटच आहे. त्यामुळे ट्रम्प त्या दिशेनं किती प्रमाणात निर्णय घेतील हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये ट्रम्प सत्तेत आल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर खरोखर चांगला परिणाम होईल की नाही याबाबत थोडक्यात माहिती बघितलेली आहे. अर्थात ही सगळी आत्ता तरी मतं आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील आतापर्यंत ही मतं वेगवेगळ्या माध्यमातून बोलून दाखवलेली आहेत. मात्र शेवटी राजकारणी लोक जे बोलतात आणि जे करतात त्यामध्ये बराच फरक असतो. त्यामुळं ट्रम्प यांनी बोललेल्या किती गोष्टी कृतीमध्ये उतरतील यावर सुद्धा आपल्याला लक्ष ठेवावं लागेल. बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सध्यासाठी आपण इथे थांबूयात. पाहत रहा पैसा पाणी.